नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 संदर्भातला अतिशय महत्त्वाचा अपडेट म्हणजेच आजचा 10 ऑगस्ट 2026चा आपल्याला हा नवीन परिपत्रक पाहायला मिळते. जे की आपण विचार जर केला तर या ठिकाणी संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे, बलवंत पाटील, बाळासाहेब झावरे, दीपक गिरी या सर्वांचा आपण जर या ठिकाणी विचार जर केला तर राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षण सेवक भरतीपूर्वी म्हणजे चालू असलेली टेट परीक्षा 3 होण्यापूर्वी करणेबाबत दिनांक 11/8/2026 रोजी आयोजित बैठक म्हणजे आता जी टेट परीक्षा 3 जी होत आहे आणि त्याची भरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण जर विचार केला तर ती भरती पूर्ण होण्याआधी त्या ठिकाणी आमची आंतरजिल्हा बदली झाली पाहिजे आणि जर त्या प्रमाणामध्ये आपल्याला जर पाहायला मिळालं तर पदांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भातला आपण जर विषय समजून घेतला तर माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महोदयांच्या निर्देशानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षण सेवक भरतीपूर्वी करणेबाबत या विषयाच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 11/8/2026 रोजी दुपारी 2 वाजता माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महोदयांच्या दालन क्रमांक 1 पोटमाळा मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर बैठकीस उपस्थित राहण्याची आपणास विनंती आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उद्या त्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये नक्की काय होतं आहे, खरंच चालू असणाऱ्या शिक्षक भरतीला खो बसतोय की काय, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. कारण की त्याआधी जर जिल्हा अंतर्गत बदली किंवा आपण जर पाहिलं तर आंतरजिल्हा बदलीचा मार्ग जर मोकळा झाला तर त्या शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब असेल, परंतु शिक्षक भरतीवरती याचा परिणाम होता कामा नये याचीही त्या ठिकाणी खरं तर होणं गरजेचं आहे. आता नक्की त्याचं वेळापत्रक काय आहे ते पण आपल्यासमोर दिसतंय. विषय राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षण सेवक भरतीपूर्वी करण्याबाबत बैठक वार व दिनांक आहे 11/8/2026 मंगळवार, वेळेस दुपारी 2 वाजता. स्थळ आहे माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांचे दालन, पोटमाळा मंत्रालय मुंबई. बैठक आयोजित करणारा विभाग आहे ग्रामविकास व पंचायत राज विभाग. आता त्याला निमंत्रित कोणाकोणाला केलं आहे तर हे सर्व जे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे राज्य संपर्क प्रमुख असतील, राष्ट्रीय नेते असतील, सचिव असेल, या सगळ्यांना त्या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे. उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागाने करावे व नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे. या संदर्भातला खूप महत्त्वाची ही खरं तर बैठक आहे. सदर बैठकीच्या अनुषंगाने या कार्यालयातील श्री सूर्यकांत सजगने स्वीय सहाय्यक संपर्क त्यांचा दिलेला आहे. तुम्ही ज्यांच्या मार्फत खरं तर या ठिकाणी त्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्या संपूर्ण माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या मेन उपस्थितीमध्ये खरं तर ही बैठक पडेल. काय निर्णय होतोय पाहूया. कारण की आपण राज्यातील वेगवेगळ्या राज्य प्राथमिक संघाच्या पत्रांचा आपण त्यामध्ये समावेश असल्याचं पाहायला मिळते. त्यांनी स्वतः पहा या ठिकाणी जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्र लिहिलं होतं. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या शिक्षण सेवक भरतीपूर्वी करण्याबाबत खरं तर त्यांनी विनंती केली होती आणि त्या संदर्भात त्यांनी विनंती केल्याचं आणि त्यावरती लगेच आपण जर पाहिलं तर बैठक ठेवल्याचं पाहायला मिळते. नक्की काय निर्णय होतो ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण की इथे दिसतंय स्पष्ट, राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा तात्काळ सुरू करण्यात तेव्हा जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये अवघड क्षेत्रातील शिक्षक तसेच गैरसोयीने तालुका बाह्य बदली झालेले संवर्ग 4 पती-पत्नी एकल तसेच महिला शिक्षिका यांची रिक्त जागी विनाअट विनंती बदली प्रक्रिया राबवण्यात यावी. तरी कार्यरत शिक्षकांना न्याय देण्यासाठी रिक्त जागांवर आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विशेष बाब म्हणून राबविण्यात यावी व जनगणना कामकाजाबाबत अडचण असल्यास 31 मार्च 27 नंतर कार्यमुक्ती करण्यात यावी. पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षण सेवक भरतीनंतर बदली प्रक्रियेसाठी रिक्त जागा न राहिल्याने वर्षानुवर्षे बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होण्याची शिक्षकांची धारणा आहे. तरी शिक्षण सेवक भरतीपूर्वी आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया राबवण्यात यावी ही विनंती. आता काय होणार आहे,
कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण राहतं हे आपल्यालाही माहीत नाही आहे, परंतु तिथे एक होऊ शकतं की इतर जिल्ह्यांमध्ये जर गेलेले काही शिक्षक असतील तर ते आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून जर पाहिलं तर दुसऱ्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात येऊ शकतात. मग अशा वेळेसला जागांचं रोस्टर फिरण्याचे चान्सेस वाढू शकतात. अशा वेळेसला त्या ठिकाणी कदाचित काही, आणि दुसरी गोष्ट त्याच जिल्ह्यातल्या काही जिल्ह्यांतर्गत आपण जर विचार केला तर काही सिटीचा भाग असेल आणि काही ग्रामीण भाग असेल, तर काहींची सेवा ग्रामीण भागामध्ये मोस्टली झाली असेल तर त्यांना सिटीमध्ये येण्याची संधी असते, त्यांची इच्छा असते की मला शहरी भागात यायचे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणची जागा हवी असते आणि त्यांचं मत आहे की शिक्षण सेवक भरती पूर्ण होण्यापूर्वी हे झालं पाहिजे. यावरती आता नक्की काय होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. नक्की शिक्षक भरतीला या भरतीमुळं किंवा या बदलीमुळं खो बसतोय का, आणि शिक्षक भरतीसाठी जे शिक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना कदाचित थोडासा उशीर होतोय का, हाही प्रश्न त्या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण पाहूया, वेट करूया, व्यवस्थित सर्वांसाठी सर्वांचाच फायदा होईल असं काहीतरी घडेल. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.